हमारे प्रोग्राम का थीम क्या है? खुशियाँ। अरे पर ये खुशी क्या होती है सोफी? ये खुशी क्या होती है यार? अरे जो अंदर से आती है। अंदर यानी कहाँ? दिमाग से आती है, दिल से आती है, पेट से तो बहुत ज़्यादा आती है, बट एग्जैक्टली कोई तो एड्रेस होगा इसका, राइट? क्या होता है ये हैप्पीनेस? व्हाट इज हैप्पीनेस एग्जैक्टली? हाँ, हंसते हैं, हाँ, रोते हैं, कभी बोलते रोते बोलते खुशी के आंसू है। अरे आंसू खुशी के, पर वो आते क्यों है? अभी इसके लिए तो बहुत टेंशन वाली बात है। सोफी क्या करे यार? आपके ना बड़े सवाल रहते हैं और इसी सवाल का आंसर देने के लिए आ रही हमारी मिसेस आर्या मैम। आर्या मैम, ये कौन है? डॉक्टर है, खुशी की डॉक्टर। खुशी की डॉक्टर, वाओ दैट इज सो एक्साइटिंग। आपको मिलना है खुशी के डॉक्टर के साथ? सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर डॉक्टर शालिनी आर्या, द खुशी का डॉक्टर। वेलकम मैम। थँक्यू. मी आज तुमच्या सगळ्यांशी मराठीत बोलणार आहे. सगळ्यांना मराठी समजते ना? तर आज मी बोलणार आहे आनंद या विषयावर. सगळ्यांना माहिती आहे खुशी काय असते किंवा इंग्रजीत आपण हॅपीनेस म्हणतो. तुमच्या सगळ्यांपैकी किती सगळेजण खुश आहेत? आपण सगळेच खुश आहोत. मग काय एवढे सगळे लोक म्हणतात की बाहेर दुःख आहे, असं आहे, तसं आहे. तुम्ही ऐकले की प्रत्येकाचे चेहरे असे पडलेले असतात. सगळ्यांचे चेहरे असे हसणारे तुम्ही बघितलेत का कधी? म्हणजे लाईफ खूपच सरळ आणि सोपं आहे, पण त्याला काही तुमच्यापैकी किती जण जोक्स वाचतात किंवा ऐकतात किंवा सांगता येतात जोक्स? सगळ्यांना सांगता येतात. मी एक छोटासा जोक सांगू का? पण त्याच्यावर तुम्हाला खळखळून हसलं पाहिजे. ठीक आहे. एकदा एक ना हत्ती झाडावर बसलेला असतो. हत्ती झाडावर बसलेला असतो आणि त्या झाडावर हत्ती बसलेला असतो. तिथे एक माकड येतो, गाढव येतो, गाढव. तर तो हत्ती विचारतो, अरे गाढवा तू काय करतोस या झाडावर? तर गाढव काय उत्तर देतं? मी इथे सफरचंद खायला आलोय. हत्ती म्हणतो, अरे गाढवा हे आंब्याचं झाड आहे. हत्ती मग गाढवाचं उत्तर काय असेल? गाढवाचं उत्तर काय असेल? गाढव म्हणतो, मी सफरचंद बरोबर घेऊन आलोय. मजा आहे ना? असे जोक्स वाचत राहायचे. जोक्स आपण क्रिएट पण करू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? काय बोलू म्हणजे तुम्ही खुश होऊन जाल? नुसते जोक्स? अरे ते तर तुम्हाला पुस्तकात पण मिळतील. बाहेर नाही, विकत घ्या पुस्तक, वाचत राहा, वाचत राहा. मी सांगेल मधून मधून, माझ्याकडे अशी जोक्सचा भंडार आहे, फॅक्टरी आहे, मध्ये मध्ये सांगत राहील. पण तुमचे पण काय प्रश्न असतील ज्याच्यामुळे मी तुम्हाला आनंदी करू शकेल. प्रश्न विचारा. प्रश्न विचारलं तर माणूस खूप खूप आनंदी राहतो. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट? मी माझी गोष्ट सांगू का तुम्हाला? तुम्हाला आवडेल माझी गोष्ट ऐकायला? तुम्हाला काय वाटतं, मी अशीच अगोदरपासनं मी जन्मता अशी आहे का? माणूस असा नसतो. जन्मल्यापासनं त्याच्या सहवासात कोण व्यक्ती येतात, तो कोणासोबत राहतो, वागतो आणि परिस्थितींमधनं कसा मोठा होतो त्याच्यावरनं माणूस आनंदी वगैरे ठरला जातो ना. अदरवाईज तर आपण सगळे म्हणजे जन्मताच लहान बाळ असतं ते किती खुश असतं, आनंदी असतं. पण परिस्थितीमुळे जेव्हा परिस्थिती येतात त्या परिस्थितीमुळे माणूस दुःखी होत जातो. दुःखी होणं म्हणजे काय? आपल्या मनासारखं न घडणं म्हणजे दुःखी. आता मी तुम्हाला म्हटलं इथनं 8 तास उठायचंच नाही, जेवायचं नाही, कुठेच नाही जायचं, मग तुम्ही काय व्हाल? दुःखी व्हाल. तुम्ही म्हणाल बापरे किती बोरिंग, म्हणजे तुमच्या मनासारखं नाही. पण मी तुम्हाला म्हटलं चला आपण नुसतं नाचत राहू, इथे खायचं, खूप सारे आईस्क्रीम खायचे, खूप सारे चॉकलेट्स खायचं, बागडायचं, अभ्यास वगैरे काहीच नाही, ते
ते सगळं आपल्याला आवडतं ना. पण नुसते आईस्क्रीम खायचं, नुसतं बागडत राहायचं आणि काहीच करायचं नाही, तेच करायचं, ते पण बोर होऊन जाईल. म्हणजे कुठली एकच अवस्था करत राहिली तर माणसाला बोरच होऊन जाईल. म्हणजे नवीन नवीन गोष्टी करत राहिलं तर माणूस आनंदी राहतो ना. चालेल, मग मी तुम्हाला माझी गोष्ट सांगेल. ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे त्या अगोदर? प्रश्न विचारायला पाहिजे माणूस. प्रश्न आज मी जी काही आहे ती फक्त प्रश्न विचारल्यामुळे. मी सगळीकडे खूप प्रश्न विचारण्याबद्दल खूप फेमस आहे. मग तो आपला देश असो की बाहेरचा देश असो. आणि तुम्हाला माहिती आहे त्यामागची गंमत, प्रश्न विचारले ना तुम्हाला खूप अवॉर्ड्स मिळतात. लोकांना खूप आवडतं. प्रश्न विचारले तर खूपच आवडायला होतं. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला सगळ्यांना, किती जणांना अभ्यास करायला आवडतं? अभ्यास करायला कोणालाच नाही आवडत. अरे 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 तुम्हाला अभ्यास करायला का नाही आवडत? अभ्यास सोडून सगळं. इथे मी काय तुम्हाला अभ्यास करायला लावणार नाही, पण मी खूप कडक शिक्षिका आहे. मी माझ्या स्टुडंटकडनं असा अभ्यास करून घेते की त्यांना अभ्यास आवडायला लागतो. तर तुम्ही सगळे साधारणतः कुठल्या वर्गाचे तुम्ही आहात? ओके ओके. मग तुम्हाला काय बनायचंय? तुम्ही ठरवलंय का पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला काय बनायचंय? डॉक्टर, डीजे ऑपरेटर, व्हेरी गुड. सिंगर, वाव, व्हेरी गुड. डान्सर, एक्सलंट. सीए, सीए, व्हेरी गुड. टीचर, वाव, दॅट्स एक्सलंट. म्हणजे बघा तुमच्या सगळ्यांचे गोल किती म्हणजे एकदम क्लिअर आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय बनायचं आहे. पण मी सांगू, मला माहितीच नव्हतं मला काय बनायचं आहे. मी नाही, असं काय म्हणजे माणूस असं ठरवत नाही की आपल्याला काय बनायचं आहे. कधी कधी माणसाचे प्रयत्न त्या गोष्टीला घेऊन जातात. ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? हां, ठीक आहे. मी माझी तुम्हाला सगळ्यांना स्टोरी सांगणार आहे की मी म्हणजे आज सक्सेसफुल आहे. सक्सेस म्हणजे जे काही मला अवॉर्ड्स मिळालेत. मी एक युनिव्हर्सिटी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षिका आहे, म्हणजे प्राध्यापिका आहे. खूप मोठ्या मोठ्या मुलांना मी शिकवते. म्हणजे 12वी झाल्यानंतर त्यांना BTech फूड टेक्नॉलॉजी ह्या कोर्सला ॲडमिशन मिळते. फूड टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला माहिती आहे ना, त्याला मराठीत अन्नतंत्र शास्त्र असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आम्ही फूडची स्टडी करतो. वेगवेगळे फूड तुम्ही मार्केटमध्ये सगळे बघता ना, बिस्किट्स असो किंवा कोला असो किंवा कुठलं पण ज्यूस असो, फूड जे काही अन्न आहे त्याबद्दल प्रक्रिया आणि त्याचं प्रिझर्वेशन आम्ही स्टुडंटना शिकवतो. तो एवढ्या मोठ्या स्टुडंटना मी शिकवते. पण माझा हा प्रवास तिथपर्यंत कसा पोचला, म्हणजे मी काय माझं घरचं बॅकग्राऊंड, माझे आईवडील हे भाजीपाला विकायचे लहानपणी. म्हणजे मी खूप गरीब परिस्थितीतनं पुढे आलेली आहे. आणि मुंबई तर म्हणजे माझं गाव नांदेड, म्हणजे नांदेड हे छोटंसं गावच आहे. त्या गावामध्ये म्हणजे माझा जन्म झाला. आणि माझे आईवडील खूप म्हणजे गरीब, दररोज भाजीपाला विकणं, शेतीमध्ये मजुरी करणं, असं छोट्याशा घरातनं मी आलेली आहे. घरची खूप परिस्थिती गरीब, 50 रुपये पण दररोजचे म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे मिळणं म्हणजे किती मुश्किल. तर अशा गरीब परिस्थितीतनं शिक्षण घेतलं आणि मुंबईत शिकायला यायचं खूप मोठं स्वप्न. पण म्हणजे मला इथे मुंबईत 12वी नंतर मी BTech फूड टेक्नॉलॉजी परभणीमधनं केलं. परभणी तुम्हाला माहिती आहे, परभणीमध्ये BTech फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स आहे. तिथे माझा नंबर लागला. नंतर BTech नंतर मी ठरवलं की आपण खूप मोठ्या शिक्षण म्हणजे पुढे मास्टर्स पण करायची, कारण शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये यायला हवं की आपण शिक्षण कशासाठी घेतलं पाहिजे. जर मी शिक्षण नाही घेतलं तर काय होईल, मला काहीतरी घरकाम करावं लागेल, झाडू पोछा करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. जर तुम्ही शिकला नाही तर काय होतं, भारतामध्ये तरी तुमचं लग्न करून देतात आईवडील आणि घरातली कामं करावे लागतात. म्हणजे तुमचं स्वतःचं काही एक आयडेंटिटी नसतेच ना, तेच करावं लागतं. किंवा मग दुसऱ्यांच्या घरी भांडी धुणी करावे लागतात. पण तुम्हाला विचार करायला पाहिजे की बाबा
आपण अभ्यास कशासाठी करायचा? आपण अभ्यास ह्यासाठी करायचा की मला शिकून पुढे काहीतरी मोठं बनायचं आहे. शिक्षणामध्ये खूप ताकद आहे. जर तुमच्याकडे शिक्षण, डिग्रीज किंवा हायर एज्युकेशन असेल तर त्याच्या जोरावर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. एकदा नोकरी मिळाली की मग तुमचं म्हणजे पैशाचं इन्कम येतं आणि मग तुमचं लाईफ थोडं सेटल होतं ना. तुम्ही इंडिपेंडंट बनता, तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला कोणाला हात पसरावे नाही लागत पैशासाठी. म्हणजे शिक्षणामध्ये खूप ताकद आहे. पण शिक्षण घेताना खूप अडचणी येतात. कोणाला असं वाटतं की बाबा आपण अभ्यासच करू नये. पण असं वाटतं ना, तुमच्यामध्ये पण प्रत्येकाला वाटत असेल की बाबा मला आज अभ्यास नाही करायचा, बिलकुल नाही करायचा. पण ती एक मनाची अवस्था असते. तुम्हाला त्या अवस्थेला ओव्हरकम करायची असते. ती एक मनाची अवस्था म्हणजे मन तुम्हाला गुलाम करू इच्छितं की नाही मी तुला आता अभ्यास करू देणार नाही. पण आपण त्यावेळेस ठाम निश्चय करायचा की नाही मला अभ्यास करायचा आहे आणि मला काहीतरी बनायचं आहे. तर तसंच म्हणजे मी पण लहानपणी अभ्यास करताना माझ्या पण बरेच डोक्यात विचार आले की बाबा आपण पण कशाला अभ्यास करायचा, चला खेळूया, बागडूया, हे करूया, ते करूया. पण माझं दुसरं पण मन म्हणत होतं की नाही मी जर अभ्यास नाही केला तर काय होईल, मला भांडी धुणी करावे लागतील, मला घरकाम करावं लागेल. आणि मी जर शिक्षण घेतलं, खूप मोठं म्हणजे डिग्री कमवली तर मला चांगली नोकरी मिळेल. आणि तुमच्यासमोर आहे म्हणजे मी शिक्षण घेतलं, चांगले BTech केलं, MTech केलं. इथे मुंबईत पण आल्यावर माझ्यासाठी म्हणजे माझ्या आईवडिलांकडे बिलकुल पैसे नव्हते. म्हणजे मला इथे मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेणं किती म्हणजे महागडं आहे. इथे खाणं पिणं सगळं किती महागडं आहे. पण तरीसुद्धा म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कर्ज काढलं आणि कर्ज काढून मी माझं MTech वगैरे इथे केलं. आणि तेव्हा पण म्हणजे कर्ज तर काय, फक्त कॉलेजची फीस भरण्यापुरतंच कर्ज मिळतं, मग खाण्यापिण्यासाठी काय. पण अक्षरशः म्हणजे उपाशी राहून मी माझे दिवस काढलेले आहेत मुंबईत. म्हणजे आज जेव्हा मी 15 किंवा 20 वर्षापूर्वीचा माझा इतिहास बघते तेव्हा असं वाटतं की बाबा आज माझी परिस्थिती किती चांगली आहे. आणि आज मी जी काही आहे, माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांनी मला म्हणजे खूप गायडन्स केलेलं आहे, मदत केलेलं आहे. प्रबोध हळदे सर एक त्यातलेच आहेत जे खूप चांगले व्यक्ती आहेत आणि मी त्यांना खरंच श्रेय देते. त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. त्यामुळे मी आज जे काही सक्सेसफुल आहे, 20 वर्षापूर्वी मी विचार करते की तेव्हा मला हॉस्टेल म्हणजे माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये नव्हतं मिळालं. मी सांताक्रूजला राहायची, कारण ऑलमोस्ट मी कॅन्सलच करणार होते माझं ॲडमिशन. कारण दररोजचे 30 रुपये जाणं येणं. म्हणजे माझं माटुंग्याला कॉलेज होतं आणि मी राहायची सांताक्रूजला. तर सांताक्रूज ते माटुंगा दररोज जाऊन येऊन एक 15 रुपये लागायचे. जरा बसनी जायचं म्हटलं तर 7.5 रुपये, 7.5 रुपये, 15 रुपये. आणि जेवणाचा एक टाईमचं 11 रुपये जेवणाचं हे होतं प्लेटचं. तर 11 आणि 11 22 एवढे पण पैसे नव्हते, कारण माझे बाबा देऊच शकायचे नाही. म्हणजे त्यांना पण मी किती त्रास द्यायचा. तर लिटरली मी असं ठरवायचे की बाबा चला आपण आज जेवण स्किप करूया. फक्त एक टाईम जेवण करून मी माझं म्हणजे शिक्षण असं कसं तरी कंप्लीट केलं. आणि नंतर थोड्या एक्झाम देऊन एक एक्झाम क्लिअर केली. मग नंतर मला फेलोशिप मिळाली. पण जेव्हा मी आज बघते की माझे ते मागचे दिवस किती वाईट होते, पण आज माझे दिवस खूप चांगले आहेत. आणि अशा प्रकारे मी बाकीच्यांच्या पण काय मदतीला येऊ शकते. जर माझी स्टोरी सांगितल्यामुळे जर तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत असेल किंवा तुम्हाला मोटिवेशन मिळत असेल, म्हणजे ही काय परिकथा नाही आहे किंवा अशी खोटी गोष्ट नाही आहे, ही सत्य कथा आहे की जर माणसाने मेहनत केली, हार्डवर्क केलं तर आपण कितीही वाईट परिस्थितीवर म्हणजे त्या परिस्थितीला पलटवू शकतो ना. तुम्ही माझंच एक उदाहरण घेतलं तर तुम्हाला समजेल की मी म्हणजे खरंच माझी अवस्था खूप वाईट होती, पण आज माझ्याकडे कशाचीही कमी नाही आहे. म्हणजे सगळं काय आहे ते फक्त माझ्या हार्डवर्कमुळे. आणि हे हार्डवर्क करणं फक्त म्हणजे माझीच कॅपॅसिटी असे नाही, प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. तुम्ही बघाल म्हणजे माझी काय पर्सनॅलिटी अशी खूप सुंदर किंवा प्रभावित करणारी नाही आहे. माझ्याकडे कुणी बघितलं तर म्हणेल अरे काय ही छोटी मुलगी, हिच्यामध्ये काय ताकदच नाही, हिंमतच नाही. लहानपणी मला तसेच सगळे म्हणायचे. जेव्हा मी 10वी नंतर मी ठरवलं की आता मला सायन्स घ्यायचं आहे. पण मी जेव्हा सायन्स घेतलं, तुमच्या खूप जणांचं सायन्स हे फील्ड असेल, आपल्याकडे सायन्स, आर्ट, कॉमर्स अशा 3 फील्ड असतात. आणि गावाकडे तर तुम्हाला माहिती आहे किती आगाऊ म्हणजे थोडे पोरं आगाऊ असतात. आणि म्हणजे मी कॉलेजला वगैरे जायची तेव्हा माझी छोटी हाईट होती, तर मायक्रोस्कोप मला बघता